हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर इथे बघा, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण या ब्लाऊजची पूर्ण कटिंग एकदम डिटेलमध्ये बघितलेली होती. त्याच ब्लाऊजची आता पाठीमागच्या गळ्याची आपण इथं स्टिचिंग बघणार आहोत फुल डिटेलमध्ये. आणि इथं पाठीमागे नेटची बोटनेक ब्लाऊज डिझाईन आहे, ते आपण आता करणार आहोत. इथे बघा, सगळ्यात अगोदर मी इथं कमरेला शिलाई मारून घेतलेली आहे. एकच शिलाई मारलेली आहे, 5 नंबरची शिलाई आहे. आणि इथे बघा, आता आपण पूर्ण गळ्याला शिलाई मारून पूर्ण गळा आपण पलटी करून घेणार आहोत. आणि ह्याच्या कटिंगचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तो व्हिडिओ तुम्ही जाऊन अगोदर बघा, म्हणजे याची कटिंग कशी केली काय ते तुम्हाला अगदी डिटेलमध्ये समजेल. त्याच्यानंतरच तुम्हाला याची स्टिचिंग पण समजेल, म्हणजे काय होईल, किती कुठे आणि किती कसा माप घेतलाय ते तुम्हाला समजला, म्हणजे पूर्ण ब्लाऊज डिझाईन पण अगदी व्यवस्थित आपल्याला समजते. तर तो व्हिडिओ तुम्ही अगोदर जाऊन नक्की बघा. इथे बघा, गळ्याला पूर्ण आपली शिलाई मारून झालेली आहे. असे छोटे छोटे आपल्याला त्याला कट द्यायचे आहेत, म्हणजे गळा आपला अगदी इझिली पलटला जातो. आणि इथे मी कमरेला कमरपट्टी लावत नाहीये, पूर्ण गळा आणि कमरेचा भाग दोन्ही पण पलटी करून घेत आहे. त्यामुळे इथे बघा, तुम्ही व्हिडिओत बघू शकता त्याप्रमाणे मी गळा आणि खालचा कमरेचा भाग दोन्ही पण व्यवस्थित पलटी करून घेतलेला आहे. आणि आता त्यावर आपल्याला एक दाब शिलाई मारून घ्यायची आहे. अशी दाब शिलाई मारल्यामुळे आपला कपडा जो आहे ना, तो व्यवस्थित सेट होतो. इथे बघा, आता कमरेला दाब शिलाई मारून झालेली आहे. आता गळ्याला पण त्याचप्रमाणे आपल्याला दाब शिलाई मारून घ्यायची आहे. तर इथे तुम्हाला बघा, गळा खूप मोठा दिसत असेल तर असं गळा खूप मोठा दिसतोय ना, तर त्याची कटिंगची व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. इथे आपल्याला आतमध्ये नेट लावायचे आहे. इथे बघा, आता पूर्ण गळा आपला कटिंग करून झालेला आहे. आता आपण जो पार्ट काढला होता अस्तरचा, तो घेणार आहोत आणि त्याच्यावर नेटचा त्या अस्तरच्या मापाने आपण नेटची कटिंग केलेली आहे. ते बघा, हे आपला जो अस्तरचा भाग आहे ना, तो आपला एकदम परफेक्ट माप आहे. त्याच्यानुसारच आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजे जोडताना आपल्याला बरोबर समजेल की आपल्याला तिथून गळ्याच्या साईडने जोडायचं आहे. त्यामुळे इथे मी चॉकने निशाण करून घेतलेला आहे. त्याच्या अगोदर इथं आपण ना नेटला 2 पट्ट्या लावणार आहोत, जे आपल्या ब्लाऊज पीसच्या आहेत. तर तिथे बघा, मी मार्किंग करून घेतलेलं आहे 2 ठिकाणी. तसंच तुम्हाला पण मार्किंग करून घ्यायचं आहे. ते कमी जास्त तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ शकता. मी 3 इंच 5 इंच असं घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या गळ्याच्या साईजनुसार कमी जास्त करू शकता. तर इथे बघा, मी 2 पट्ट्या बनवून घेतलेल्या आहेत. तर ह्या 2 पट्ट्या आहेत ना, त्या आपल्या हाताला डिझाईन होते ना ब्लाऊज पीसमध्ये, त्यातल्याच कट करून मी व्यवस्थित त्याला शिलाई मारून पट्टी बनवून घेतलेली आहे. तर इथे बघा, 2 ठिकाणी मी जे माप केलं होतं त्याच्यावर ह्या स्ट्रेट पट्ट्या आपल्याला अशा प्रकारे लावून घ्यायच्या आहेत. अगदी व्यवस्थितरित्या सरळ एकदम पट्टी आपल्याला लावून घ्यायची आहे. आणि खूप सुंदर अशी आपली ब्लाऊज डिझाईन बनवून तयार होणार आहे. वेगळी आहे, नवीन काहीतरी. त्याच डिझाईन बनवून पण आपल्याला कंटाळा आलेला आहे, तर त्यामुळे नवीन काहीतरी ट्राय केलेलं आहे. तुम्हाला जर ही ब्लाऊज डिझाईन आवडली असेल तर लाईक करा आणि मला कमेंट करून सांगा ही तुम्हाला ब्लाऊज डिझाईन आवडली का नाही ते. तर इथे बघा, एक पट्टी आपली लावून झालेली आहे. इथं आता आपण दुसरी पट्टी लावून घेऊया. इथे बघा, दुसरी पण पट्टी आपली लावून होत आलेली आहे. आणि दोन्ही साईडने आपल्याला व्यवस्थित त्याला शिलाई मारून घ्यायची आहे. आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून टाकायचा आहे. इथे बघा, आपल्या दोन्ही पट्टे व्यवस्थित लावून झालेले आहेत. आता हा जो नेटचा भाग आहे तो आपण मेन आपला जो कपडा आहे ना पाठीमागच्या भागाचा, त्याला आपण जोडणार आहोत. पण इथे बघा, बरोबर मधोमध मार्किंग करून घ्यायचं आहे तुम्हाला पण, आणि ब्लाऊजला पण बरोबर मधोमध मार्किंग करायचं. आणि दोन्ही पण जे आपले मार्किंग आहे ते एकावर एक ठेवून व्यवस्थित जोडून घ्यायचे आहेत. आणि त्याला पूर्ण पिना लावून आपल्याला सेट करायचं आहे. आणि सेट केल्याच्या नंतर आपल्याला परत एकदा चेक करायचं आहे की आपण जो नेट ठेवलंय ते व्यवस्थित आहे का नाही, कारण गळ्याचं माप वाढायला बी नको आणि कमी पण व्हायला नको. त्याच्यामुळे दोन्ही साईडला एकदम व्यवस्थित ठेवून आपल्याला चेक करायचं आहे की बरोबर आहे का नाही. तर इथे बघा, आपलं माप अगदी बरोबर आहे. मग आता आपण चारी बाजूने आपण त्याला पिना लावून पूर्ण सेट करून घेणार आहोत, म्हणजे आपली जी नेट आहे ते इकडे तिकडे सरकत नाही, व्यवस्थितरित्या आपल्याला त्याला शिलाई मारता येईल. ओके. तर बघा, आपले पूर्ण नेट आता सेट झालेली आहे. आता यावर आपण शिलाई मारून घेणार आहोत व्यवस्थित. मी शिलाई मारून घेते तोपर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि तुमच्या मैत्रिणींना कोणाला जर अशी डिझाईन वगैरे बनवायची असेल तर त्यांना पण शेअर करा, म्हणजे त्यांना पण नवीन डिझाईन बनवायला आवडेल. इथे बघा, आपली पूर्ण गळ्याला आता शिलाई मारून झालेली आहे.
आता याला पूर्ण चेक करायचं आहे आपल्याला एकदा. दोन्ही पार्ट एकदम व्यवस्थित ठेवून आपले दोन्ही पण पार्ट बरोबर आलेत का नाही, कमी जास्त कुठं झालेले असले, नेट मागे पुढे झाले असले तर तुम्ही इथं चेक करून ते व्यवस्थित करू शकता. त्यामुळं ब्लाऊज शिलाई करताना प्रत्येक वेळी आपण चेक करणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे ब्लाऊज आपला परफेक्ट येतो. तर इथे बघा, जो आपला अस्तरचा कपडा मी साईडला काढून ठेवला होता त्याच्यानुसारच आता इथे मी गळा कापून घेतलेला आहे. आणि आता ह्याच गळ्याला मी पट्टी लावून घेणार आहे. इथं पण पट्टी मी ब्लाऊजच्या ह्याची काढलेली आहे, ती ओरेममध्ये काढलेली आहे. तिरकी पट्टी जी आपण पायपिंगसाठी बनवतो ना तशी पट्टी काढलेली आहे. आणि ही उलट्या बाजूने लावायला चालू केलेली आहे आणि मग नंतर पलटी करून ही पट्टी आपली अर्धी आपल्या सरळ बाजूला येणार आहे. इथे बघा, पट्टी मध्ये मध्ये नॉच द्यायचं म्हणजे आपली पट्टी जी आहे ती व्यवस्थितरित्या पलटली जाते. त्यावर दाब शिलाई मारून घ्यायची आणि आपल्याला व्यवस्थित पलटून घ्यायची आहे. इथे बघा, अशा प्रकारे पलटी करून त्याच्यावर एक शिलाई मारून घ्यायची आहे. आणि याचा फ्रंट पार्ट पण तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी अपलोड करणार आहे, तो पण तुम्ही नक्की बघा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, म्हणजे याचा पुढचा पार्ट पण तुम्हाला बघायला भेटेल. त्याचं नोटिफिकेशन लगेच मिळेल, मग तुम्ही अगदी सहजरित्या बघू शकता. तिथे बघा, आता पुढच्या गळ्याच्या साईडला परत एक मी डबल शिलाई मारून घेत आहे. इथे बघा, आपला पूर्ण ब्लाऊज रेडी झालेला आहे आता. आणि कमरेला टक्स मारून पूर्ण ब्लाऊज इथं रेडी करून घेतलेला आहे. आणि आता पुढचा भाग मी शिलाई करून पूर्ण ब्लाऊजचा मी तुम्हाला लूक दाखवेन. थँक्यू.